आपले पूर्वज इतके हुशार होते की त्या काळात त्यांच्याकडे सेन्सर नव्हते. इरिगेशन सेन्सर तर आता आले, आपल्याकडे स्मार्टफोन आले सगळ्याला, पण तिकडे पहिल्याच्या काळात होतं का? पण त्यांना एक पीक सापडलं, ते म्हणजे सूर्यफूल. ते काय करायचे? कापसाची बाग आहे, डाळिंबाची बाग आहे, आंब्याची बाग आहे, ह्या काही जेवढे काही बाग आहेत ना त्याच्यामध्ये ते 4-5 झाडं सूर्यफुलाच लावायचे. मग त्यांना कळायचं की जर ज्यावेळेस, आणि सूर्यफुला झाड एवढं सहनशील आहे पाण्याला की काय करतं, ज्यावेळेस पाणी कमी पडलं ना त्याचे पानं जे आहेत ना ते सुकायला सुरुवात होते. मग लोकांना कळायचं, अरे बापरे, आता पाणी कमी पडलंय, पाणी द्यायला पाहिजे. पाणी चांगलं झालं ना, पाणी एकदम टवटवीत, आता बघा तुम्ही पाणी टवटवीत दिसायला पाहिजे एकदम. तर हे जे पीक आहे ना, आणि दुसरी गोष्ट काय आहे की हे पीक जे आहे ना ते मधमाशाला लवकर अट्रॅक्ट करतं, म्हणजे आकर्षित करतं. जसं आपण बघतो की विमानपट्टी किंवा हेलिकॉप्टरला आलं की ते यश लावतात, तसं हे हेलिकॉप्टर आहे मधमाशासाठी. मधमाशांना एकदम बघतात इथे लँड होतात. मग तुमचा डाळिंबा आहे, तुमचा आंबा आहे, ह्याच्यामध्ये परागकण चांगले होतात, फळाची सेटिंग चांगली होते. म्हणजे हे जुनं विज्ञान आहे आणि हे अप्रूव्ड आहे. त्यामुळं जुन्या माणसांनी ज्या गोष्टी सांगितल्यात त्या अजून सुद्धा आणि पुढे 10 लाख वर्ष द्या कारगर आहे.